हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत. ज्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: जिरे, मोहरी, लसणाचे तुकडे, कापलेल्या शेवग्याच्या शेंगा, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला इत्यादी आणि शेंगदाण्याचे कूट. तर चला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला. तर सर्वप्रथम आपण कढईत तेल टाकून ते थोडेसे तापेपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये लसणाचे तुकडे टाकणार आहोत. लसणाचे तुकडे थोडेसे लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडी मोहरी घालणार आहोत व थोडेसे जिरे टाकणार आहोत. मोहरी जिरे पूर्ण तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपला मसाला टाकणार आहोत व मसाला हलवून घेणार आहोत. मसाला चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. थोडा वेळ शेवग्याच्या शेंगाला हलवल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे मीठ घालणार आहोत व त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर आपण गॅस मोठा करणार आहोत व 15 मिनिटे शेंगांना उकळू देणार आहोत. आपल्याला भाजी उकळताना दिसून येत आहे, तर असेच आपण भाजी झाकून ठेवून त्याला कमी गॅसवर 15 मिनिटे उकळू देणार आहोत. भाजी झाकताना लक्षात ठेवायचे आहे की भाजीवर झाकलेले झाकण हे अर्धवट उघडे ठेवणे अत्यावश्यक आहे. यानंतर आपण भाजीमध्ये थोडेसे आणखीन पाणी ऍड करणार आहोत व 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट टाकणार आहोत. तर भाजीत आपल्याला उकळी येताना दिसून येत आहे, तर यामध्ये आपण साधारणतः 2 मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचे कूट टाकताना व्ह्यूअर्स एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शेंगदाण्याचे कूट हे भाजलेले शेंगदाण्याचे वापरायचे आहे. कच्च्या शेंगदाण्याचे कूट वापरू नये. कच्च्या शेंगदाण्याचे कूट वापरल्याने भाजीचा रंग नाहीसा होतो. आता आपण भाजीला थोडा वेळ कमी आचेवर झाकून ठेवून शिजवणार आहोत. भाजीला शिजत ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो. आता आपण भाजीचा गॅस बंद करणार आहोत व 5 मिनिटे भाजीला वाफेवर राहू देणार आहोत. त्यानंतर भाजी उघडून बघणार आहोत. तर बघताय ना, आपल्या भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे व कशा प्रकारे छानपैकी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तर आता आपण आपल्या भाजीला पोळीसोबत सर्व करून घेऊया. परंतु त्यापूर्वी आपण आपल्या भाजीला थोडेसे गार्निश करून घेऊया कोथिंबीरीने. तर व्ह्यूअर्स, अशा प्रकारे आपली चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज घरी ट्राय करा आणि त्याचा आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन नेक्स्ट वीडियो. कैसा है? ये तो बहुत ही अच्छा है, चूमा सॉरी।